खोटी बाई बोलते होय म्हणजे तुला काही कळतं का नाही? आणि आपल्या नवऱ्याचं मरण त्याला किंमत द्यावी लागते मोठी. म्हणजे कृष्ण जर माझा नवरा होत असेल तर, मला वरत असेल तर आता राम असतो. इथून कृष्ण स्पर्श सुरू झाला. काय म्हणजे ठीक आहे, तिला सांगा माझा थोडा जरी अपमान झाला तरी मी थांबणार नाही. ते म्हटले माझं काम भोग्यानं सगळ्या बोलूनच म्हणजे पलंग समज पोखरून टाका. पोखरला असलं बरोबर सगळं बस. रामाला सांगितलं असं असं केलं. मग आरती भेटली केली. रामानं हाताला धरलं. भाग्य माझं, देहाचं भाग्य दिलं. देहाचा मालक त्याला देह अर्पण करण्याची संतांच्या कृपेने माझी योग्यता प्राप्त झाली. काय मारुतीराय भेटले, संत भेटले. देह निर्माण करणारा रामराया तू आहेस. आज तो देह तुझ्या चरणी अर्पण करण्याचा योग आला. माझं भाग्य आहे. आणि रामरायाला माहिती होतं हा जगा काळ 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 कुठले म्हणजे मला अपमान दारात उभी राहिली. कुठे जातोस म्हणले, फुकट मागत नाही. माझ्या नवऱ्याचं आयुष्य माझं कुंकू तुझ्या चरणी अर्पण झालं. ते हाताला धरलं. इंद्रकले माहिती आहे तू काय दिलेस, पण मी राम आहे, या मर्यादा पुरुषोत्तम आहे. या अवतारात तो नाही, पण पुढच्या अवतारात नंबर 2 तुला करीन. आणि ती सत्यभामा म्हणजे रूपास्तव वरली म्हणून आळीमाईची चंद्रकला हे राम अवतारात जमलं का नाही का? नीट लक्षात घ्या मी काय म्हटलं. हे सगळे इकडचं इकडे तिकडचं तिकडे कृष्ण स्पेशलाइज बरं का. त्याच्यासारखा देव झाला नाही, त्याच्यासारखा होणार नाही. आणि तो आता आहे तसाच आहे पूर्वीपासून. म्हणून तुमचं आमचं जीवन चाललं असताना काहीतरी खोड्या निर्माण होतात की नाही? बघा की आहे माझं काय आयुष्य काय तुमचं काय, कुठेतरी काहीतरी खोडी निर्माण होतेच. त्याच्या मनात आल्यानंतर खोडी होतील का? नाही. पण त्याच्या मनात असतं की काहीतरी खोड करावी. आणि ती खोड झाली की समजा हे सगळं कारस्थान पुन्हा नीट तोच करतो. कळलं का तुम्हाला? चांगलंही तोच करतो, पुन्हा वेडवाकडं तोच करतो. आणि वेडवाकडं झाला त्याला हात जोडल्यानंतर पुन्हा असा कर्माचा जो स्वामी तो कृष्णनाथ. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, भगिनी बंधू चुलता कृष्ण माझा. आणि म्हणून ओवीच आहे की तुझं स्वरूप काय तर कर्मरूपाने जेव्हा सत्ता प्रगट होते तेव्हा त्याला कृष्ण म्हणा. म्हणून भगवंताने जो अवतार घेतला बरं, तो अवतार सुद्धा मोठा गमतीचा अवतार बरं. ते झाले जन्माला राक्षस वाढले बरं का. आपल्या इंद्रियामध्ये सुद्धा नको ते विकार जेव्हा वाढतात तेव्हा कृष्ण नामस्मरण करावं. कृष्णाचा जन्म होतो आणि मग त्या राक्षसाचा बरं का. आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये विकार आहे. साधू असू दे, संत असू दे, जन्मजात हे कोणालाही सुटले नाही. कळलं का तुम्हाला? जन्मजात कोणालाही सुटलं नाही की डोक्यावर केस उभं होतात. बरोबर आहे ना? सुटले कोणाला? स्पर्श हातानेच कळतो ना. कोणी असू दे, संत असू दे, साधू असू दे, नाही तर चोर असू दे, जे ज्याचं जसं घडायचं ते तसं इथून तिथून आहे. असं म्हणणं कळलं का? हे कर्माचा नियम आहे. त्या कर्माच्या नियमामध्ये फक्त ते कर्म कसं वापरावं बरं का, याच्याकरता भजन करावं लागतं. आणि नामस्मरण केलं की वेडं वाकडं झालेलं कर्म सुद्धा सरळ मार्गी लागतं. म्हणून कर्मस्वामी तू कृष्णनाथा. म्हणून आता एवढा जन्म घ्यायचा, अवतार घ्यायचा. सगळे राक्षस सगळे गेले,
जेव्हा अवतार घ्या अवतार घ्या अवतार घ्या, मग सगळ्यांना पुढे पाठवलं, तुम्ही व्हा तुम्ही व्हा तुम्ही व्हा तुम्ही व्हा तुम्ही व्हा, बरं का? हा, क्षीरसागरामध्ये प्रार्थना केली, वैकुंठामध्ये प्रार्थना केली, ते म्हणले आम्ही येतो. आता तसं कसं यायचं, बरं का? आता कथा 2-3 तारीखच्या आहे, बरं का? निळ्या कथा. एक साधं जोडपं होतं आणि वसुदेवाचं जे जोडपं होतं ना, ते सुशिक्षित जोडपं होतं. म्हणजे शास्त्रात ध्यान, वेदात ध्यान केलेलं असतं. दोघांनाही पोरं नव्हती. मागच्या जन्मातले का हे तपश्चर्या करायला गेले, यांनाही नव्हतं. ते म्हणले यांच्या मागे आपण जाऊ. तुम्ही तपश्चर्या करता म्हणले आम्हाला पोरबाळ नाही. म्हणले आम्हालाही नाही, तुमच्या बरोबर आम्ही. यांनी आपलं संस्कृतमध्ये प्रार्थना सुरू करायला सुरुवात केली. त्याला काय कळते हो, त्याला काय कळतंय? हे साधं होतं कुटुंब, हे नंद पाटलाचं कुटुंब, साधक कुटुंब. त्यांना काय माहिती, ते करायचं ते अनुकरण करायचं. त्यांनी आपलं, ते म्हणले बाबा तुमच्यासारखं ते मला येत नाही. ते म्हणले आपलं ते काय म्हणायचं ते म्हणले राम 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 श्री हरी श्री हरी राम 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 नामस्मरण सुरू केलं, बरं का? हे प्रत्येक उच्चार चुकेल का नाही, त्या चुकीवर लक्ष ठेवून उच्चार करायचे. अनुस्वार चुकला का, रस्व चुकलं का, दीर्घ चुकलं का, काय चुकलं, अशी ती प्रार्थना करायची. त्यांचं त्या अक्षरावर लक्ष होतं, यांना काहीच माहिती नाही. राम 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 नवरा इतकं सुंदर भजन केलं, नामस्मरण केलं, देव समोर करायचं. काय पाहिजे सांग? ते म्हणले मला त्यातलं काही कळत नाही, तू कोण आहे तितकंही माझ्या डोक्यात येत नाही. ते म्हणले शेजारी आमचे गुरु आहेत, त्यांना विचारू. त्यांना विचारू. ते म्हणले तू अक्षर मोजत बसला, तू मनभावे भक्ती केलीस म्हणून तुला प्रसन्न झालं. ते म्हणले गुरुला सोडून मी काही तसं मोजून दिलेलं येणार, जे माझ्या गुरुला पाहिजे तेच मला पाहिजे. जेव्हा आणा अडचणी, अडचणीच्या सुपारीला पडते तशी. गेले वसुदेवने बघितल्यावर हो त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. म्हणजे स्वस्थ बसा, तुमच्या तपश्चर्येला मी प्रसन्न झालो नाही. फक्त हा जो तुमचा जो शिष्य आहे तो इतका मनोभावे माझी प्रार्थना करतोय की त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न झालो आणि त्याच्याकरता मी तो म्हणाला माझ्या गुरु मागेल ते मला दे. एकदम तयार विद्वान. त्या म्हणाले ठीक आहे, माझ्या पोटी मुलगा होते. आता यांच्या पोटी जर मुलगा आहे तर यांच्या पोटी काय करायचं? वसुदेवाला वाटलं कसा देवाला डावा टाकला, मला देत नाही. ते म्हणले वसुदेवा काळजी करू नकोस, तुझाही बाप आहे मीच, तुझ्या पोटी येईल. पण पुत्र झाल्याचा आनंद तुला मिळणार नाही, तो नंदाला मिळेल. देवकीने वाहिला, यशोदेने पाहिला आणि पांडवांचा वृत्तीजन होऊन गेला. शेवटी आता नाही म्हणण्यापेक्षा कसं का होईना पण आपलं नाव लावतोय ना, काय म्हणून वसुदेव त्याच्यावरून नाव वासुदेव. नाव काय पडलं? वासुदेव, वसुदेव, वासुदेव. बरोबर आहे ना? मग काय पुढची कथा? इथे कंसाचं राज्य आले, इथे सगळे
घटना घडू लागल्या. देव अवतार करणार म्हटल्यानंतर, साधा मिनिस्टर गल्लीत येणार म्हटल्यानंतर रस्त्याचे खड्डे पुसतात. 2 दिवसांनी पुण्या होता थांबा मिळाला काही रस्त्यातच बजेट आले 30 कोटी का 40 कोटी खड्ड्याचं रस्त्याचं नाही. मग आता एवढं जर त्याचं बजेट आलंय, मला विचार करण्यासारखा भाग आहे की आता कृष्ण येणार म्हटल्याबरोबर विश्वकर्मा आले बर का. अहो गोकुळच्या स्त्रिया ज्या खुरटा गवळणी होत्या त्या पत्नीनी रागिणी झाल्या. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. येणार म्हटल्या बरोबर त्या झोपड्या होत्या ते महाल झाले. त्या गंवार गोपी होत्या. काय तुम्हाला सांगू, अशा देखण्या दिसू लागल्या. पुढची कथा आहे, तेव्हा ते कण्व मुनी आले की नाही थोडे, अशा करता हे विषय सांगण्याकरता सांगतो. ते तपस्येनं बरेच वर्षी गेले होते आणि ते आले काही वर्षांनी. त्यावेळेला कृष्णाचा जन्म झाला होता, नुकतंच बाळ झालं. आपल्याला चिंता नाही. ते बाई बघितली तर हे सगळ्या गोरटा गोळ्याने दिसायचे. तुझ्या अंगीची गोरट घाणी. गोरट घाणी म्हणजे कळलं प्रांत संपले का. मी जरा जुना माणूस आहे म्हणून मला माहिती आहे, ऐकून ठेवा. गोरट घाणी म्हणजे पूर्वी आता गवळ्याचं घर. गवळ्याचं घर म्हटल्यानंतर गाई बी भरपूर, हजारो गाई. मग ते दूध काढायचं, मग विरजण लावायचं आणि मग घुसळायचं. मिक्सर काय नव्हते आणि ते घुसळायचं. मग घुसळताना त्या बायकांच्या अंगावर शिंदोड ओढायचे, त्यामुळे त्या अंगाला साड्या नव्हता, त्या ताकाची वास यायची. मला काय माहिती आहे, आमच्या आजीच्या अंगाला कशी वास आमची आजी असं ते घुसळायची आणि ते आमची गायची भाषा बोलतात. मला पत्नी असली तरी काही दिवसाला 4 लोक नेसतो. त्याला सकाळी नेसले की दुसऱ्या दिवशी आंघोळीला ते निरा करून जायचं. माझं म्हणणं कळलं का. म्हणजे वास कशात यायचा, सगळा आंबट ताकाचा वास. कळलं का तुम्हाला. तसं गोकुळामध्ये गवळ्यांचा उद्योग काय, ताक विकायचा, लोणी विकायचं, धार काढायची. तुझ्या अंगीची भरट खाणी म्हणजे आंबट ताकाचा वास. आता धार सुद्धा कोणाला काढता येत नाही. ज्ञानोबारायांनी मोठा शब्द वापरला, घरात जनावर असून उपयोग नाही. जाणी की हातवटी सांजवटीची. ते अंगठा हसा लावून असं 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 करायचं, तेव्हा ते दूध निघतं. आता काही नाही, टोपणं घालायची, दूध निघालं. काय तुकाराम बुवा, ज्ञानदेव तुकाराम दोघंही टोपणं घालते की काय काही म्हणजे काही कशाचं काही क्लास नाही, काही लाच मारायचं प्रश्न नाही, शिंग मारायचा प्रश्न नाही. पण ती आणि साधन हो मला माहिती आहे, तसं गुडघ्यावर बसायचं आणि असं बसून ती चवली अशी पायात धरायची तिरकी. ती गेले मला लहानपणापासून आमच्या अजूनही ते होते. मला म्हणजे अशी काठी धरायची आणि असं असं करायचं नाही, ते खाली दूध साठायचं. धार सुद्धा कशी बरोबर आहे ना नाट्य. हा मला कळते की नाही बघ. मग असं 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 पिळायचं. हे बघा कोणी सांगू का, गाय धडजोडे गोपटी तीची पियोये दैच पावे किरटी. कुणाला जरी जाणी जे हातवटी सांजवटीची. धार करण्याची हातवटी माहिती असेल, तसं ज्ञानेश्वरी पुढे जरी असली तरी त्याचा अर्थ कसा लावायचा, त्याची जर हात
वैष्णवीतून प्रेमाचं दूध निघेल, नाहीतर नुसतं वेदांताची चर्चाच व्हायला मिळेल. घटन पटन पटन घट. शेवटी एक दिवस पोरांनी याचा घट फोडून टाकला. म्हणून मी म्हणत नाही घटापटा डोळे मन होय शीण, म्हणून जी प्रार्थना गेली आले बर का. हो काय तुम्हाला सांगू, मग जे लग्नाचा बहीण कोणाची, कौसाची बहीण देवकी. लग्नाचा थाट काय, काय बहिणीचं प्रेम असं ओसंडून आलो. माझी बहीण माझी बहीण माझी बहीण माझी बहीण माझी बहीण. ते म्हणजे प्रेमाला काही कंस ना, हे कंस म्हणजे ना इंटू ब्रॅकेट माणसं जी असतात ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काही कळत नाही, पण संगतीने कळतं, कारण ही इंटू ब्रॅकेट माणसं. कोणत्याही डिक्शनरी मध्ये शोधायला जाऊ नका, ही बाबा महाराज डिक्शनरी. संगती पंगती, संगतीने होतो ना, संगती कळते काय माणूस कसा आहे. मग काही एकदा कळलं की कोणा सांगायची गरज नाही, ते बरोबर फिट्ट बसतो. कळतं तुम्हाला. तसा हा कंस नारद म्हणले काही खरं नाही, याला जर जिवंत ठेवला त्याला कसं काय. आकाशवाणी झाली, अरे कंसा एवढ्या बहिणीला मी वरात काढून निघालाय विरोवर, तिच्या पोटी येईल जी मुलं की तुझा नाश करतील. झालं खराच प्रेम सांगतो. हे तुम्हाला सांगू काय, जीवनामध्ये माणसाला सगळ्यात मोठी भीती असेल तरी मरणाची. दुसरी कशाची भीती नाही. काय कशाची भीती आहे, मरणाची भीती आहे. आणि मरणाची भीती तुम्हाला मला आहे म्हणून आपला संसार नीट चाललाय. मरणाची भीती जर संपली ना तर माणसं बेचिंडू वाटतो. कळलं का तुम्हाला. बरोबर आहे ना. मरणाची भीती आहे म्हणून बरोबर आहे. मरणाची भीती नाही ते आत्महत्या करतात म्हणून मोकळे होतात. काय त्याला जगण्याची भीती आहे. कळलं. त्याला जगण्याची भीती आहे ना. म्हणजे हे जगणं आणि मरण हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन आहे दोन्हीची. आणि मग पुढे कंसा एवढं म्हटलं काढलं की खडू आहे ठेवलं. आता वसूल तोही हुशारच. तो म्हणला कंसा आजपर्यंत घडलेलं पाप काही कमी घडले का. अरे शेवटी आम्ही तुझ्या नातल्यातच आहोत. तुला मारणारा मुलगा जर आमच्या पोटी आला तर आम्हाला तरी जगून काय करायचं. अजून वरात आहे, अजून मुलं व्हायची. मी तुला शब्द देतो, मुलगा झाला तर तुला देईन. मुलगा झाला तर तुला देणार. ते म्हणले वसुदेव सच्चा आहे. त्याला उचलून तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकलं. टाकल्याबरोबर ही शेंडी आली. त्याला वाटलं हे फार स्वस्तच झालं. नाही म्हणजे बाबाला कारण त्यांनी सांगितलं हिचा 8वा पुत्र ठेवलं. आता पहिला दुसरा तिसरा पाऊस म्हणता साक्षी का आपल्याला संबंध आहे. 8वा मारू हे गेले. मोर काय म्हणले तर तुला काहीच नाही. त्याच्या जरा माणसं मारली म्हणजे काय ज्ञानाचं काय, हे गुन्हेगिरी आहे म्हणजे. अरे राज्य करावं म्हणजे माणसाला ज्ञान लागतं, बुद्धी लागतं. 8वा म्हणजे कुठून खालून का वरून
वरून आठवा का खालून आठवा? म्हणजे नाराज संत मायबाप तुम्ही संत चरण हृदय लागत असत. आणि याला वाचवण्याची जी वासना माझ्यात प्रकट झाली होती ती गेली ते बरं. भरपूर पाप वाढू दे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा. काय 7वा अवतार 8वा नवे 8वा वेळोवेळा. माझं म्हणणं कळलं का? जो 8वा अवतार आहे कृष्ण परमात्म्याचा, त्याचं स्मरण नित्य करा. कृष्ण कृष्ण जय. संत मायबाप तुम्ही भेटला, कृपा झाली. हे बघा, हे फुलं वाटते की निम्मी टाकायची, निम्मी माऊली करता नंतर टाकायची. निम्मी आता ठेवा, निम्मी टाका. शेवट अजून आता गडबड करू नका. एकाच्या हातात पास करा म्हणजे माझ्या सांगण्यात व्यत्यय होत नाही. मला 12ची वेळ चुकून द्यायचं नाही. मी कोण ठरवणार म्हणा केव्हा जन्माला यायचं तेव्हा. पण माणसं म्हणजे 12 वाजून 1 मिनिटांनी तुला टाकतो, तुला तेव्हा काढायचं 12 वाजता. रमेश भाऊ स्टँडर्ड टाइम पकडायचा का इंडियन पकडायचं? इंटरनॅशनल एअरपोर्टला घड्याळ बघितली ना की तुम्हाला असं दिसून येईल की प्रत्येक वेळेला त्या वेळेला जगात कुठे काय वाचलंय. तसं काय गडबड करू नका. हा तुम्ही खाली बसा, भाऊ तुम्ही खाली बसा. खाली बसून तिथे द्या. ते पुढे थोडी द्या वाटत. हा त्या थोडी घ्या काढून सगळ्या महिलांच्या वेळी दिली का. आणि गडबड करायची नाही, लक्ष देऊन ऐका. नाही तर कृष्ण जन्माच्या वेळेस पेंगायला लागाल आणि मग कृष्ण जन्माला होईल आणि मला म्हणा आता ऐकलं. आणि फुलं टाकल्यावर विचारलं झाला का कृष्ण जन्म. चित्र म्हणजे कृष्ण म्हणजे चित्र नाहीये, ते फार विचित्र आहे. मला काय वाटतं कृष्ण म्हणजे काय साधं चित्र आहे का? हे काही साधं सुद्धा नाही. सगळ्यांना इथून पाणी पाजलं, कोणालाही सोडलं नाही. तुम्हाला सांगू का, नातेवाईकांना सुद्धा पाजलं, कोणालाही सोडलं नाही. असो जेव्हा दिवस गेल्याच्या कळल्याबरोबर पुन्हा झेड सिक्युरिटी झाली. संबंध कोण टाळत गेल्यावर हे करतोय का तो करतोय मुलगा झाला गेले. अरे म्हटले कंसान असं काय करतो दादा. अरे आठवा ना. कुठून आठवा? खालून मोजलं तर हा पहिला आठवा झाला तर पुढे काय करायचं? घेत जण भिंतीवर आपलं मारून. काय सध्या पेपर वाचा म्हणजे भरपूर कंस भेटतील तुम्हाला. कंसाला सध्या तोटाच नाही. सगळं अवघड आहे का. म्हणून आपलं कृष्ण स्मरण करावं म्हणजे आपल्यातला काही कंसाचा अंश असेल तोही होईल. जीवनातलं कृष्णचरित्राचा भाग हा महत्वाचा भाग आहे. कृष्ण स्मरणानेच हे जीवनातले दोष निघून जातात. ते उपजत असतातच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. देवात होते म्हणून आपल्यात आले, पण ते सगळे दोष त्याच्या ताब्यात आहेत. आपण दोषांच्या ताब्यात आहोत. हा त्याच्यातून आपल्याचा फरक आहे.
माझं म्हणणं कळलं का? एक महत्वाचा मुद्दा सांगतो. दोष सुद्धा जगण्याकरता लागतात, पण त्यांनी मर्यादा उल्लंघन करून हा महत्वाचा भाग आहे. म्हणून दोष त्याच्या ताब्यात आहे, कारण आपण दोषांचा हा महत्वाचा भाग आहे. म्हणून दोषात देव नाही असं म्हणू नका, त्याच्यात सगळेच आहेत, म्हणून तुमच्यात आले. माझं बोलणं कळलं का? ते देवामध्ये गुण आहेत, ते जीवामध्ये आहेत, पण त्या दोषावर त्याचा कंट्रोल आहे आणि तुमचा कंट्रोल नाही. हा फरक आहे. संतानं का मांडलेली असती? हे बघा, तो तरी देव आहे, करता आहे, पण आधी पूजा गुरु नका का? तर गुरु हा मनुष्य देह धारण करून सुद्धा त्याने आपल्यावर कंट्रोल ठेवला आहे, सगळे विकार ताब्यात ठेवले, म्हणून देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ, देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ मानले असं. आणि पहिलं गेलं, दुसरं गेलं, पाप वाढत गेलं, नारदांना आनंद झाला. आणि जी शेवटी आता अवतार घ्यायच्या वेळेला दोघेही आले भाऊ भाऊ. मागच्या अवतारामध्ये 186 लक्ष्मण आणि हे राम. कशी का असेना आपण यांची बायको बरोबर होती, कशी का असेना शेवटचे 6 महिने नव्हते, पण 13.5 वर्ष यांची बायको यांच्याबरोबर होती. आणि यांची उर्मिला अशी ती चौकटीला धरून उभी राहिली होती. ही काही खाली बसली नाही लक्ष्मणजी. तेव्हा म्हणले आम्ही तुमच्याकरता खूप त्रास बोललोय, आमच्या बायको सकट भोगलाय, तेव्हा आम्हाला काही तुमच्या भानगडीत पडायचं नाही, तुम्ही अवतार घ्या नाही तर काय. आता हा कोणाला ऐकणार आहे? ते म्हणले शेषा असं काय रागवू नको, आपण बघू बरोबर आहे, शेती शैली आहे माझी, तर असं करा ना, तू दादा हो, मी तुझ्या आत्या. ते बसलं की येणं बसलं ते मी मोठा सगळं तू राज्य तू चालवायचं, खालच्या भानगडी बी करायची. खुर्चीवरची भानगडी करत नाही, खालची कारकी भानगडी कृष्ण चरित्र म्हणजे जीवन चरित्र आहे, याच्यात कुणी फसत नाही असं काही नाही. सगळे त्या कृष्ण चरित्रात 100% वाचतात. अलौकिक आहे कृष्ण चरित्र आणि जीवन चरित्र आहे. काही इतकं विस्तृत साधं सोपं आहे. आम्हाला वारकरी संप्रदायातल्या लोकांना फक्त कृष्ण माहिती आहे ना, तो कालीच्या कीर्तनात होता माहिती आहे, त्याच्यापेक्षा माहिती नाही. कृष्ण जर खरा करायचा असेल, तुम्हाला मागे सांगितलं, पुण्याला 2 महिने प्रवचन केली फक्त कृष्णामध्ये, आणि ती इथपर्यंतच आलो की कृष्ण द्वारकेला गेला, त्याच्या पुढची कथा नाही सांगितली. गेला फक्त कुठे आहे? वृंदावन गोकुळामध्येच कृष्ण गेलाय. पुढचं काय सगळं राजकारण सुरू झालं, भयाला मार त्याला मार त्याला मार, ते राजकारण सगळं मग तिथपर्यंत सांगितलं. कृष्ण चरित्र अत्यंत अलौकिक आहे. एक एक लीला जर बघितली तर त्या लीलेमध्ये भगवंतानी काय कौतुक दाखवलंय ते आपल्याला कळून येईल असं. तेव्हा बळराम दादाच्या वेळेला झाल्याबरोबर मायेला सांगितलं, इकडे माया जन्माला पोटातल्या पोटात गिरव. अवघेला काय गिरवायचं काय, तू जन्माला आणायचं. बळीराम दादाचा जन्म झाला आणि बळीराम दादाच्या जन्मानंतर हे आले. आल्याबरोबर 8वा म्हटल्याबरोबर इतके घाबरले. ती महामाया पोटी आली आणि अशी पकडायला गेला, आपटणार, त्याच्या छातीवर जी लात मारली, झाड खाली पडले. म्हणले, कौसा तुला काय वाटतं?